नमस्कार मित्रांनो, आज आपण हॉकी लोकप्रिय खेळाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. हॉकी हा वेग, कौशल्य आणि संघभावना यांचा उत्तम संगम असलेला खेळ आहे. हा खेळ जगभर खेळला जातो आणि भारताच्या क्रीडा इतिहासात त्याला विशेष महत्त्व आहे. हॉकी हा खेळ 2 संघांमध्ये खेळला जातो. प्रत्येक संघात 11 खेळाडू असतात. खेळाडू हॉकी स्टिकच्या मदतीने चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या गोलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात. ज्या संघाने जास्त गोल केले तो संघ विजेता ठरतो. या खेळामध्ये वेग, ताकद, एकाग्रता आणि टीमवर्क खूप महत्त्वाचे असते. हॉकीचा इतिहास खूप जुना आहे. प्राचीन काळात वेगवेगळ्या देशांमध्ये हॉकीसारखे खेळ खेळले जात होते. मात्र आधुनिक हॉकीचे नियम इंग्लंडमध्ये तयार झाले आणि नंतर हा खेळ संपूर्ण जगभर लोकप्रिय झाला. भारतात हॉकीला खूप सन्मान मिळतो कारण भारतीय संघाने अनेक वेळा जगभरात देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. भारतीय हॉकीचा इतिहास सांगायचा झाला तर एक नाव सर्वात आधी घेतले जाते, ते म्हणजे ध्यानचंद. त्यांना हॉकीचा जादूगार असे म्हटले जाते. त्यांच्या उत्कृष्ट खेळामुळे भारताने अनेक आंतरराष्ट्रीय सामने जिंकले. भारताने ऑलिम्पिकमध्ये अनेक सुवर्णपदके जिंकून हॉकीमध्ये मोठी कामगिरी केली आहे. हॉकी खेळण्यासाठी काही महत्त्वाचे साहित्य लागते. त्यामध्ये हॉकी स्टिक, चेंडू, हेल्मेट, शिन गार्ड आणि विशेष बूट यांचा समावेश होतो. खेळाडूच्या सुरक्षिततेसाठी हे साहित्य खूप महत्त्वाचे असते. हॉकीचा चेंडू कठीण असतो आणि खेळ खूप वेगाने असल्यामुळे संरक्षण साधनांचा वापर आवश्यक असतो. हॉकीचे मैदान मोठे आणि आयताकृती असते. मैदानाच्या दोन्ही बाजूंना गोल पोस्ट असतात. खेळाडू हॉकी स्टिकच्या सपाट बाजूने चेंडू मारण्याची परवानगी असते. नियम मोडल्यास फाऊल दिला जातो. काही वेळा पेनल्टी कॉर्नर आणि पेनल्टी स्ट्रोकही दिले जातात. हॉकी खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती राहते. या खेळामुळे शरीराचा व्यायाम होतो, वेग वाढतो, मनाची एकाग्रता वाढते आणि टीमवर्कची भावना निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळांनाही महत्त्व द्यावे. शेवटी एवढेच म्हणता येईल की हॉकी हा फक्त खेळ नाही, तर शिस्त, मेहनत आणि जिद्द शिकवणारा प्रेरणादायी खेळ आहे. तुम्हाला हॉकीबद्दल ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.